नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं। आता नंदिनीला टेन्शन आलेलं असतं। तिला असं वाटत असतं की मी कधीच अजूनपर्यंत कुणाशीच खोटं बोललेली नाहीये आणि मी चक्क नंदिनी खोटं बोलली। मग आता ती तिलाच दोष देत असते। तेवढ्यातच आता जीवा म्हणतो, तू तुझा एकटीचा दोष नाहीये, दोष आपल्या दोघांचा आहे आणि सत्य जरी सांगितलं असतं तरी त्रास झाला असता। आपण सत्य चांगल्यासाठीच लपवलंय, त्यामुळे तू एकटी जबाबदार नाहीस, मी तुझ्या खंबीर पाठीशी उभा आहे, असं जीवा नंदिनीला इकडे बोलतो आणि प्रेमाने तिला जवळ घेत मिठी मारतो। दुसऱ्या बाजूला आता जीवाने तर हद्दच पार केलेली असते। ती म्हणजे अशी, तो आर्याच्या नादाला इतका लागलेला असतो हे त्याला काहीच कळत नसतंय, पण हे सगळं बघणाऱ्यांना मात्र कळत असतंय। आता इकडे आर्या आणि त्याच्यामध्ये मस्ती चालू असते। आर्या जीवाला काहीतरी भरवत असते आणि हे सगळं काही आपल्या पार्थने पाहिलेलं असतं। पार्थ म्हणतो, हे जीवाचं नक्की चाललंय तरी काय, हा आर्याच्या प्रेमात तर नाही पडत आहे ना। आणि दुसऱ्या बाजूला आता आर्यावर पळते आणि तिच्या मागोमाग जीवा सुद्धा जातो आणि हे दृश्य पार्थने पाहिलेलं असतं। आणि पार्थ आता मग बोलतो की मला बघायलाच पाहिजे की नक्की ह्या जीवाचं चाललंय तरी काय। आणि आता पार्थ जो आहे तो बघायसाठी आलेला असतो। तर पार्थ ते सगळं पाहून त्याला धक्काच बसतो। तुम्हाला काय वाटतंय, पार्थने असं काय पाहिलं असेल? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।